सुफी संत शेख मोहम्मद बाबा हे श्रीगोंद्याचं ग्रामदैवत आहे। या ठिकाणी सर्व जाती धर्माचे भाविक या ठिकाणी येत असतात। मी शेख अजित शेख मोहम्मद बाबांचा हा 12वा वंशज आपल्या समोर बोलत आहे। शेख मोहम्मद बाबांनी आपल्या अखिल मानवजातीला एक संदेश दिलेला आहे की आपण सर्व एक अल्लाह एक ईश्वराची लेकरे आहोत आणि तोच उद्देश आणि तोच विचार घेऊन आम्ही शेख मोहम्मद बाबांचे वंशज हे पुढे तो विचार घेऊन चालत आहोत। आणि या ठिकाणी आज हा दिंडी सोहळा चाललेला आहे, त्याला सर्व भाविक भक्तांना त्यांच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि तसंच या ठिकाणी श्रीगोंदा शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे। छत्रपती मालोजीराजे भोसले हे शेख मोहम्मद बाबांना गुरु मानायचे। त्यांनी शेख मोहम्मद बाबांना गुरु मानून या ठिकाणी स्वतः जमीन विकत घेऊन तुम्ही आमचे गुरु आहात, आम्ही तुमचे शिष्य आहोत अशी सनद स्वतः मालोजीराजेंनी लिहून दिलेली आहे। आणि त्यामध्ये संधीमध्ये असे उल्लेख केलेला आहे की तुम्ही आमचे गुरु आहात, आम्ही तुमचे शिष्य आहोत, तुम्ही या वास्तूचा लेकरांची लेकरे उपभोग घ्यावा, या वास्तूला कोणी हरकत करील तो गुन्हेगार राहील असं त्यांनी स्पष्ट या संधीमध्ये चकनामा लिहून दिलेला आहे। श्रीगोंद्याचं हे 18 पगड जातीचं हे ग्रामदैवत आहे। खरं तर वारी हा प्रत्येकासाठी आनंदाचा क्षण आहे आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज हे श्रीगोंदा तालुक्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। आणि आज अतिशय आनंदाचा क्षण आहे, भावनिक क्षण आहे की वारी सोहळा मार्गस्थ होतोय आणि त्यात आम्ही सर्वजण गुण्यागोविंदाने सहभागी होतोय। खरं तर सर्वत्र पाऊस लवकर झालेला आहे, त्याच्यामुळं बळीराजा सुद्धा सुखी झालेला आहे आणि येणाऱ्या काळात लवकरच चांगला पाऊस होऊन बळीराजा सुखी व्हावा अशी सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो। त्याचप्रमाणे पांडुरंगाच्या चरणी देखील नतमस्तक होतो। रामकृष्ण हरी। खरं तर वारी हा श्री संत शेख मोहम्मद महाराजांची वारी हा शब्द ज्यावेळेस सगळेजण उच्चारतात अक्षरशः अंगावरती काटे येतात, कारण आमच्या मोहम्मद महाराजांचं सत्व खूप आहे आणि त्याच्यामुळेच गेल्या वर्षीपासून जी ही वारी सुरू झाली त्यामध्ये 200-250 लोकांचा प्रतिसाद मिळेल अशी सर्वांची धारणा होती संयोजकांची, परंतु पहिल्याच वर्षी आम्हाला जवळजवळ 3 ते 3.5 लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि मोहम्मद महाराजांच्या कृपेने आम्हाला कुठेही काहीही कमी पडलं नाही। हे सांगायला मला खूप आनंद वाटतो की आजही मोहम्मद महाराजांचं जागृत देवस्थान मानलं जातं आणि हे सत्य आहे। ह्या 2 वर्षांच्या वारीतून आम्हाला दिसून आलं। आजही भरपूर या वर्षीचाही भरपूर प्रतिसाद सर्व वारकरी आम्हाला आपल्या मोहम्मद महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये देत आहेत आणि त्यांचा आनंद पाहून आम्हालाही भारावून जात आहे। ही वारी सगळ्यांची यशस्वीरित्या पार पडोत आणि सर्वांना ह्या वारीतून छान अनुभव येवोत आणि ते मोहम्मद महाराज नक्की सर्वांना वेगवेगळ्या प्रकारे प्रसन्न होत राहतील, वेगवेगळे छान अनुभव देत राहतील आणि सर्वांची वारी सुखरूप व्हावी अशी श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते। रामकृष्ण हरी। अहमदनगरला श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामदैवत शेख मोहम्मद महाराजांचा पालखी सोहळा आज जो आहे तो पंढरपूरकडे दिशेने प्रस्थान होणार आहे। आपण बघतो की त्याची संपूर्ण तयारी जी आहे ती पाहायला मिळते आहे। खरं तर हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे प्रतीक आहे आणि दुसरं वर्ष जे आहे ते वारीचं जे आहे ते आहे ते प्रमुख आहे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। घनश्याम शेलार आपल्यासोबत आहे। काय सांगा अण्णा, कशा प्रकारचं हे सगळं पालखीचं सोहळा असतो आणि काय सांगा? रामकृष्ण हरी। संत शेख मोहम्मद महाराज यांचं मागच्या वर्षी 325वं संजीवन समाधीचं वर्ष होतं। 325 वर्षापूर्वी त्यांनी संजीवन समाधी घेतली आणि मागच्या वर्षी हा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं सुरू झालेला आहे। श्री क्षेत्र श्रीगोंदा ते श्री क्षेत्र पंढरपूर असा हा सोहळा त्या ठिकाणी होतो। खूप वेगळ्या प्रकारचा आनंद भाविक भक्तांना त्या ठिकाणी होतो। मागच्या वर्षी सुरुवात करत असताना आम्हाला एक 500 वारकरी येतील अशा प्रकारची आमची कल्पना होती, मात्र पालखी सोहळा ज्या दिवशी निघाला त्यावेळेस 2500 भाविक भक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले।
संत शेख मोहम्मद महाराज हे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत. त्यांनी अनेक चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये निश्चितपणाने केले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज देहूमध्ये कीर्तन करत असताना कीर्तनामध्ये तल्लीन झाले आणि तल्लीन झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या मंडपाला चुकून आग लागली. इथे संत शेख मोहम्मद महाराजांचं कीर्तन चालू होतं. त्या कीर्तनामध्ये त्यांनी हात चोळले आणि हात काळे झाल्यानंतर राग पडायला लागली. भाविक भक्तांनी विचारलं काय झालेलं आहे, तर त्यांनी सांगितलं देहूला संत तुकाराम महाराज कीर्तनात तल्लीन झाले आणि त्यांचा मंडप पेटलेला आहे, तो इथून विझवला. एक फार मोठी दैवी शक्ती असणारे त्या ठिकाणी सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज होते. त्यांच्या पालखी सोहळ्याचं हे दुसरं वर्ष आहे. खूप आनंद त्या ठिकाणी पंढरीला जाताना सगळ्यांना मिळत असतो. पंढरीच्या दिशेनं आम्ही आज प्रस्थान ठेवत असताना निश्चितपणानं प्रत्येक भाविक भक्ताची आस अशा प्रकारची आहे की पंढरीश पांडुरंगाचं दर्शन त्या ठिकाणी जायचंय आणि आम्हाला घ्यायचंय. आणि ते जात असताना सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर जातो, याचा एक वेगळा आनंद असतो. त्या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज माणिक महाराज मोरे यांनी याच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं. हा सोहळा होत असताना अत्यंत देखणा असा सोहळा मागच्या वर्षी झाला. पहिल्याच वर्षी होणाऱ्या पालखी सोहळ्याचं कौतुक सगळ्या पालखी सोहळ्याने ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या पालखी सोहळ्याचे लोक होते, त्यांनी कौतुक केलं. त्या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देवस्थानचे जे काही प्रमुख आहेत त्या प्रमुखांनी देखील पालखी सोहळ्याचं कौतुक केलं. खूप चांगल्या प्रकारचा आनंददायी हा सोहळा या ठिकाणी होतोय. त्या ठिकाणी आज आम्ही प्रस्थान ठेवतोय. त्या ठिकाणी खूप आनंददायी हा सोहळा संपन्न होणार आहे याची मला खात्री आहे. नक्कीच आपण बघतो की शेख मोहम्मद महाराजांच्या पालखीचं प्रस्थान जे आहे ते होत आहे आणि विशेष महत्त्व जे आहे ते या पालखी सोहळ्याला आहे. कॅमेरा क्रमांक कसं कुणाल जायकर, TV9 मराठी, श्रीगोंदा, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.